नीलवर्ण सदापातो ध्यानुचक्र महेश्वरी अर्थात गृहस्थाश्रममधील लोकांनी भगवती महाकाली यांच्या कोणत्या स्वरूपाची पूजा घरात करावी। जर तुम्ही साधारण सेवक असेल, फक्त भगवती महाकाली यांची कृपा प्राप्त करणे किंवा देवी महाकाली यांच्या प्रेमापोटी जर त्यांची सेवा करत असेल, तर अशा लोकांनी देवी महाकाली यांच्या कोणत्या स्वरूपाची पूजा घरात करावी। यामध्ये दाम्पत्य जीवन किंवा गृहस्थाश्रममधील लोकांनी देवी महाकाली यांच्या सौम्य स्वरूपाच्या मूर्तीची किंवा प्रतिमा म्हणजेच फोटोची पूजा करावी। सौम्य म्हणजे ज्यामध्ये देवीचा वर्ण किंवा तिच्या शरीराचा रंग हा निळा किंवा कर्पूरगौर असेल अशी प्रतिमा। यामध्ये देवीने अंगावर वस्त्र घातलेले असावेत आणि ती स्मितमुखी असावी, तसेच तिची जीभ ही हनवटीच्या खाली नसावी। या घरात पूजल्या जाणाऱ्या प्रतिमा किंवा मूर्ती या देवीच्या दशभुजा अवतार, 10 हातात 10 शस्त्र घेतलेली, देवीची जीभ हनवटीच्या खाली आलेली आणि देवी दिगंबर अवस्थेत म्हणजेच संपूर्ण शरीरावर एकही वस्त्र न घातलेली आणि संपूर्ण काळ्या स्वरूपात नसावी। कारण भगवती महाकालीचे हे रूप तांत्रिक आणि युद्ध स्वरूप आहे। यामध्ये देवी आपल्या पूर्ण शक्ती आणि पूर्ण क्रोधात असते, ज्या क्रोधाने तिने सृष्टीचा विनाश केला होता आणि तिला या स्वरूपात रणचंडी हे नाव आहे। यामध्ये ती रक्ताचा प्याला घेऊन स्मशानामध्ये उभी आहे आणि भयंकर अट्टहास करून शत्रूला आव्हान देत आहे। त्यामुळे महाकाली देवी साधना, उपासना किंवा साधी सेवा आपल्या घरात करताना तिच्या फक्त सौम्य स्वरूपाचे करावे। जसं सांगितलं की देवी नीलवर्ण असावी, तिने वस्त्र परिधान केलेले असावे, डाव्या 2 हातात खड्ग आणि मुंड आणि उजवे हात आपल्या भक्तांना वर आणि अभय प्रदान करणारे असावे। या स्वरूपाची पूजा घरात केल्याने साधक किंवा सेवक देवीची कृपा प्रेम सहज प्राप्त करू शकतात। त्यामुळे महाकालीच्या उग्र युद्ध प्रवृत्त दशभुजा, दशमुख, 10 पाय, जीभ हनवटीच्या खाली आणि पूर्ण क्रोधात असलेल्या स्वरूपाची पूजा गृहस्थाश्रममध्ये असलेल्या लोकांनी अजिबात घरात करू नये।